नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहेत. तर प्रेक्षकांनो, आता गावोगावी इथे सरपंच पदासाठीच्या निवडणुका होणार आहेत आणि इथे आता बाळजाबाईला कृष्णाने खूप मोठा धक्का दिलेला असतो. तर गावकऱ्यांची मागणी अशी असते की सरपंच असा असावा ज्याने इथे गावाच्या विकासाबरोबरच इथे सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. सरपंच आपल्या गावातला तर हवाच, पण त्या सरपंच पदासाठी निवडलेल्या माणसाने गोरगरिबांच्या सगळ्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांना खऱ्या अर्थाने न्यायसुद्धा मिळवून दिला पाहिजे. असा सरपंच आपल्याला निवडून द्यायचा आहे. त्यामुळे इथे काही लोकांची इच्छा असते की कृष्णा सरपंच झाली तर ती आपल्या गावाचा व्यवस्थितरित्या विकास करू शकते. कारण ती शेतकरी आहे. ती शेतकऱ्यांच्या समस्या, गोरगरिबांच्या समस्या ह्या जवळून बघते आणि त्या अनुभवते सुद्धा. तेव्हा आपलं दुःख ती खऱ्या अर्थाने जाणून घेऊ शकते. त्यामुळे आपण कृष्णाला मतदान करू आणि तिला सरपंच करू. तेव्हा इथे सरपंच पदासाठी आपण कृष्णाचं नाव देऊया असं गावकऱ्यांनी ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सरपंच पदासाठी ज्या निवडणुका होणार असतात त्यामध्ये बाळजाच्या विरोधामध्ये कृष्णा उभी राहिलेली असते आणि त्यामुळे तिने बाळजाला खूप मोठा झटका दिलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उमेदवार उभा राहिल्यानंतर त्याच्या बाजूने लढा द्यायचा असतो. कार्यकर्ते सपोर्टमध्ये असतात. तेव्हा इथे दुष्यंतने बाळजाला सपोर्ट न करता त्याने इथे कृष्णाला सपोर्ट केलेला असतो सरपंच पदासाठी आणि म्हणून कृष्णाने सरपंच व्हावं अशी आता दुष्यंतची इच्छा असते. आणि त्यामुळे इथे दुष्यंत आपल्या बायकोच्या सपोर्टमध्ये आहे हे जेव्हा बाळजाला कळतं तेव्हा बाळजाला चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं आता प्रत्येक गावोगावी इथे निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सरपंच पदासाठीच्या सुद्धा निवडणुका येणार असतात. पण त्याआधी इथे दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांजवळ आता बोलत नसतात. पण नंतरला दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि आता कृष्णाला दुष्यंतचं सत्य समजल्यानंतर आणि पूजाचं सत्य समजल्यानंतर ती रागावून निघून जाते. पण दुष्यंत तिला असं काही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय की तिचं त्याच्यावरती असलेलं प्रेम आणि त्याचं तिच्यावरती असलेलं प्रेम हे काही कमी होत नाही, उलट ते प्रेम वाढतच जातं. दुष्यंत कृष्णाला म्हणतो की तुला माझ्याबरोबर यावंच लागेल आणि तू यायला नकार दिलास ना तर मी अन्न पाण्याचा त्याग करेन. रात्रभर बाहेर झोपल्यामुळे त्याला थंडीमुळे ताप आलेला असतो. तेव्हा कृष्णा बाळजाला फोन करते आणि म्हणते की तुम्ही इथे या, तुमच्या मुलाला घेऊन जा. पण दुष्यंतने बाळजाबरोबर जायला साफ नकार दिलेला असतो. तेव्हा इथे आता कृष्ण म्हणते की तुम्ही तुमच्या आईबरोबर जा, हट्ट करू नका. दुष्यंत म्हणतो अजिबात नाही, बाहेरच इथे बसून राहील, जोपर्यंत तू माझ्याबरोबर यायला तयार होत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. कृष्णा इथे त्याला समजावते पण तो ऐकत नाही. बाळजाबरोबर घरी जायला नकार देतो. त्यानंतर कृष्णा त्याला घरामध्ये खाटेवरती झोपायला सांगते आणि त्यानंतर इथे कृष्णा म्हणते की मलाच आता काहीतरी करावं लागेल. हे गाव सोडूनच मी जाते, घरदार सोडून जाते, म्हणजे दुष्यंत त्याच्या घरी जाईल आणि पूजाबरोबर लग्न करेल. तेव्हा कृष्णा घर सोडून जायला निघते आणि ही गोष्ट दुष्यंतला समजते. दुष्यंत जातो आणि कृष्णाला अडवतो आणि म्हणतो, हे काय करतेस तू? आता जर तू माझ्याबरोबर यायला तयार नाही झालीस ना तर चांगलं होणार नाही. आणि तेव्हा तो कृष्णाला आता पुन्हा घरी घेऊन येतो आणि म्हणतो, तुला घर सोडून जायची गरज नाही आहे, तू इथेच राहा. आता उद्यापासून तुलाच माझा चेहरा दिसणार नाही. तुझी काय इच्छा आहे की मी त्या पूजाबरोबर लग्न करावं ना? मग त्यापेक्षा मी एक काम करतो, मी इथून अमेरिकेला कायमचा निघून जातो आणि पुन्हा ह्या गावचं आणि माझं तोंड तुला कधीही दाखवणार नाही आणि ह्या गावचं आणि तुझं तोंडसुद्धा बघणार नाही. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही असं करू नका. तुम्ही अमेरिकेला गेल्यानंतर परत काय येणार नाही? इथे तुमचं कुटुंब आहे, तुम्हाला यावंच लागेल. मग एक काम करा, पूजाबरोबर लग्न करा आणि तिलासुद्धा घेऊन जा. दुष्यंत म्हणतो हे कधीही शक्य होणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, पूजाच्या आजारपणाचा खोटारडेपणा तिच्या समोर येतो आणि मग कृष्णाला कळतं की ती किती चुकीचा निर्णय घेत होती दुष्यंतला सोडून. ती इथे पूजाच्या थोबाडीत देते आणि तिला घरातून जायला सांगते. तेव्हा घरामध्ये पुन्हा एकदा कृष्णा दुष्यंतबरोबर गृहप्रवेश करून जाते आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करते. तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आता माझं ठीक तुमच्याबरोबर लग्न झालं आहे, पण आपली शेती आहे की नाही? मला शेतामध्ये काम करायचं आहे आणि मला शेतकरी म्हणूनच राहायचं आहे, तुमची इच्छा असेल तर.
तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, का नाही, तू नक्की शेती कर, मी सुद्धा तुझ्याबरोबर शेतावरती येईन. तेव्हा कृष्णा पुन्हा शेती करत असते, घरदार सांभाळत असते आणि दुष्यंतवरती भरभरून प्रेम करत असते. पण तेवढ्यातच आता सरपंच पदासाठी कुणाची नेमणूक करायची हे ठरतं. बाळजा नेहमीप्रमाणे उमेदवार म्हणून उभी तर राहणारच असते. ती म्हणते, सरपंच तर म्याच होणार, आत्तापर्यंत सरपंच मीच होते ना, मग मला संपूर्ण गाव आता मत देईल आणि कृष्णा आपल्या घरची सून आहे म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होईल असं तिला वाटतं. तेव्हा गावकरी कृष्णाला म्हणत असतात की या वेळेला सरपंच तू आम्हाला हवी आहेस. तेव्हा कृष्णा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, मी शिकले सवरलेली कुठे आहे, मला ते नाही जमणार. तेव्हा गावकरी म्हणतात, आम्ही आहोत ना, आम्हाला शिकलेला नाही तर आमच्या अडीनडी जाणून घेणारा आम्हाला सरपंच हवा आहे, आमची बोलणी तिथपर्यंत पोचवणारा आम्हाला कोणीतरी हवा आहे आणि ती तूच आहेस कृष्णा. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं गावकऱ्यांची जर एवढी इच्छा असेल तर तू फॉर्म भर ना सरपंच पदासाठीचा. तेव्हा कृष्णा म्हणते, तुम्हाला माहिती आहे काय, अहो बाळजाबाई आहेत ना, त्या सरपंच पदासाठी उभे आहेत आणि तुम्ही मला कुठे उभं करताय. तेव्हा गावकरी म्हणतात, अगं मग असू दे ना, पण त्यांचा विरोधक म्हणून तू उभी राहिलीस तर आम्हाला तू सरपंच हवी आहेस, बाळजाबाई नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो की आई आता सरपंच पदासाठी जरी उभी राहिली असली तरी गावकऱ्यांचा कळ तुझ्याकडे आहे, म्हणजे जरी पण त्यांनी आईला वोट केलं तरीसुद्धा ते लोक तिला मत देतीलच असं नाही. तेव्हा तू काम कर ना, तू सुद्धा फॉर्म भर. तेव्हा बाळजा इथे आता म्हणत असते, काय चाललंय तुमचं बोलणं. दुष्यंत म्हणतो की आई गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की गावचा सरपंच हा कृष्णा व्हायला पाहिजे, सगळ्यांची तीच इच्छा आहे. तेव्हा बाळजा म्हणते, दुष्यंता अरे काय बोलतोयस तू, सरपंच म्हणून माझी नेमणूक केली जाणार आहे, तुला माहिती नाही का, मी उभी राहिले उमेदवार म्हणून आणि मला कोणी विरोधकसुद्धा नाही आहे, कारण कुणाची एवढी टाप लागून गेले माझ्यासमोर उभं राहायची. तेव्हा इथे गावकरी येतात आणि म्हणतात की बाळजाबाई आम्हाला बोलायचं आहे, या वेळेला आम्ही तुमच्या विरोधामध्ये कृष्णाला उभं करतोय आणि ही गावकऱ्यांची सगळ्यांची इच्छा आहे. काही लोक तुमच्या बाजूने असतीलही, आम्ही त्यांना नाकारत नाही, पण आम्हाला उमेदवार म्हणून सरपंच पदासाठी कृष्णाला उभं करायचं आहे तुमचा विरोधक म्हणून. तेव्हा बाळजा म्हणत असते, अहो कशापायी, मी काही कमी करते का तुमचं, आमच्या घरातली मी सरपंच झाले तर इथे कृष्णाला काही वाईट वाटणार आहे का. तेव्हा गावकरी म्हणतात, नाही तरीसुद्धा आम्हाला तीच हवी आहे सरपंच म्हणून आणि आम्ही तिचं नाव दिलेलं आहे, तेव्हा तुम्ही आता नाही म्हणू नका. तेव्हा इथे कृष्णाला आता दुष्यंत समजावतो. तो म्हणतो, आई ठीक आहे ना, तुला उभं राहायचं आहे तू राहा, तुझे लोक तुला मत करतील, कृष्णाचे लोक तिला मत करतील, जो निवडून येईल सरपंच आपल्या घरातलाच बनेल. तेव्हा इथे आता बाळजाला वाटतं की जिंकणार तर मीच, पैसे सगळ्यांना देईन आणि मला मतदान करायला सांगेन. तेव्हा इथे आता बाळजाच्या विरोधक म्हणून सरपंच पदासाठी कृष्णा उभी राहिलेली असते आणि त्यामुळे इथे बाळजाला खरं तर धक्का बसलेला असतो की मी जिंकते की नाही, कारण कृष्णाचे किती मोठे फॅन आहेत ह्या गावामध्ये तिला बरोबर माहिती असतं. तेव्हा प्रेक्षकांनो प्रचार सुरू होतो, गावामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन मला मत करा, मला मत करा, हे सगळेजण बोलतच असतात. तेव्हा कृष्णा इथे जायला निघते, तेव्हा दुष्यंत तिच्याबरोबर तिला सपोर्ट करायला जातो आणि ही गोष्ट मात्र बाळजाला खटकलेली असते. बाळजा म्हणते, दुष्यंता तू तिच्याबरोबर जाशील की तुझ्या आईबरोबर येशील प्रचारासाठी. तेव्हा दुष्यंत म्हणतो की आई बायको म्हणून मी तिच्याबरोबर सुद्धा जाईन आणि तो आई म्हणून मी तुझ्याबरोबर सुद्धा येईन. ज्याला मत लोकांना द्यायचं आहे ते त्यालाच निवडून आणणार, त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही, कारण लोकांचं सुद्धा मला पटतं आहे, त्यांना त्यांच्यातला त्यांच्या मातीतला जर सरपंच हवा आहे, त्यांच्याबरोबर कष्ट करणारा, त्यांच्या अडीनडी जाणणारा, तर मग त्यांच्यासाठी कृष्णा ही चांगले सरपंच ठरेल असं दुष्यंत म्हणतो. तेव्हा बाळजाला भयंकर चिड येते, भयंकर राग येतो. पण इथे कृष्णाबरोबर प्रचारासाठी गेलेल्या दुष्यंतला त्या दोघांना एकत्र पाहून तिला मात्र खूप मिरच्या झोंबलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये दलपत आणि जयकांत, मैनावती सगळेजण तिला भडकवत असतात कृष्णाच्या विरोधामध्ये. जिंकणार तर इथे बाळजाबाई तुम्हीच. तेव्हा इथे बाळजा म्हणते की दलपत भाऊजी, हवा तेवढा पैसा द्या लोकांना, पण मत मात्र आपल्यालाच केलं पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सरपंच पदासाठीच्या निवडणुका सुरू होतात. लोकांनी इथे आता जास्तीत जास्त कृष्णाला मतं देऊन तिला विजयी ठरवलेलं असतं. निकाल जेव्हा लागतो तेव्हा कृष्णा विजयी झालेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा सरपंच पदासाठीची तिची नेमणूक झालेली असते आणि त्यामुळे हा निर्णय ऐकल्यानंतर बाळजाला भयंकर मोठा धक्का बसलेला असतो.
तर इथे दुष्यंतला खूप आनंद झालेला असतो की माझी बायको जरी कमी शिकलेली असली तरी तिला नॉलेज इतकं आहे, ती हुशार इतकी आहे की गावकऱ्यांनी तिला जबरदस्तीनं सरपंच पदासाठी उभं केलं आणि फक्त उभं नाही केलं तर तिला निवडून दिलं त्यांच्या विकासासाठी. तेव्हा त्यांना कृष्णामध्ये नक्कीच काहीतरी असं दिसलंय, असं कॅलिबर आहे तिच्यामध्ये की ती गावचा विकास उत्तम पद्धतीने करू शकते आणि म्हणूनच लोकांनी तिला निवडून दिले. या गोष्टीचा आता दुष्यंतला भयंकर अभिमान वाटत असतो.